विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 मधील वर्ग समीकरण हा लेसन बघणार आहे। आता वर्ग समीकरण कसं 9वी ला तुम्हाला अभ्यासाला होतं। वर्ग समीकरणामध्ये इथं ज्या काही लिहिल्या जातात त्या बहुपदी मी इथे लिहितो, म्हणजे आपल्याला ओळखता येईल। x वर्ग अधिक 5x अधिक 6 3x अधिक 5 5y अधिक 2 3x चा वर्ग अधिक x अधिक 1 या ज्या काही मी लिहिलेल्या आहेत या सगळ्या बहुपदी आहेत। त्याचा अभ्यास आपण गेल्या वर्षी केलेला आहे। मग या बहुपदींना कसल्या बहुपदी म्हणायचं हे कशावरती आपण ठरवतो, तर बहुपदीच्या घेतलेल्या घातांकावरून आपण ठरवतो की ही बहुपदी वर्ग बहुपदी आहे की रेषीय बहुपदी आहे। या ठिकाणी आपण ज्यावेळी घातांकांचा विचार करतो, ज्या बहुपदीचा घातांक 1 आहे, ज्या बहुपदीचा घातांक 1 आहे त्या बहुपदीला आपण रेषीय बहुपदी म्हणतो। मग उदाहरणार्थ या ठिकाणी घेतलेल्या मध्ये कुठली बहुपदी रेषीय बहुपदी आहे मला सांगा बरं। व्हेरी गुड, म्हणजे 3x अधिक 5 ही बहुपदी कसली आहे, रेषीय बहुपदी आहे। आता रेषीय बहुपदी का असते, तर तिचा घातांक किती असतो 1। याच्या पहिल्या पदाचा काही नाही म्हणजे घातांक किती आहे 1 आणि स्थिर पदाचा काय असतो 0। आता या बहुपदीला जर मी रेषीय बहुपदी म्हणत असेल तर वर्ग बहुपदी कुणाला म्हणायचं, ज्याचा घातांक 2 असतो, म्हणजे कोटी किती असते 2 असते, आपण त्याला काय म्हणतो वर्ग बहुपदी। यातली कुठली वर्ग बहुपदी आहे सांगा, x वर्ग अधिक 5x अधिक 6 आणि कुठली आहे का x वर्ग अधिक x अधिक 1। व्हेरी गुड, म्हणजे कुठली आहे x वर्ग अधिक 5x अधिक 6। आपण उदाहरणाला घेऊ। या ठिकाणी या बहुपदीला आपण वर्ग बहुपदी म्हणतो। का म्हणतो वर्ग बहुपदी, आपण का म्हणतो या वर्ग बहुपदी, कारण तिचा घातांक किती आहे 2 आहे, म्हणजे कोटी किती आहे 2। ज्याची कोटी 2 आहे त्याला आपण काय म्हणायचं वर्ग बहुपदी, आणि ज्याची कोटी 1 आहे त्याला काय म्हणायचं रेषीय बहुपदी। मग वर्ग समीकरण कुणाला म्हणायचं, ज्या बहुपदीची कोटी 2 आहे त्याला आपण काय म्हणायचं वर्ग समीकरण, म्हणजे याला आपण काय म्हणणार वर्ग समीकरण। तुमच्या लक्षात आलं का, वर्ग समीकरण कुणाला म्हणायचं हे समजलं का, ज्याची कोटी 2 आहे त्याला काय म्हणायचं वर्ग समीकरण असं म्हणायचं।